आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वाची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख सगळे जे नेते होते ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। प्रामुख्याने या बैठकीमध्ये मतदार याद्या या विषयावर घमासान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, कारण मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावल्याचं चित्र आपल्याला या बैठकीमध्ये पाहायला मिळालं। जर काम करणं होत नसेल तर पद सोडा, अशा भाषेमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना जे आहे ते खडसावल्याचं पाहायला मिळालं। दुबार मतदारांचा मुद्दा असेल किंवा मतदार यादींचा मुद्दा असेल, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जे आहे ते आदेश दिले होते की मतदार याद्या ज्या आहेत त्या तयार करा। मात्र पुणे शहरामध्ये ते चित्र झालं नसल्यामुळे, मतदार याद्या तयार झाल्या नसल्यामुळे राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बैठकीमधून राज ठाकरे ज्यावेळी बाहेर पडत होते ही बैठक संपून, त्यावेळी सुद्धा राज ठाकरे हे एकाही पदाधिकाऱ्याशी जे आहेत ते बोलले नाही, थेट ते बैठक संपून आपल्या गाडीमध्ये आले आणि निघून गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। पुढच्या बैठकीला ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी मतदार याद्या तयार असल्याच पाहिजेत, असा दम सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतं। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून मतदार यादीतले घोळ, दुबार मतदार या सगळ्या मुद्द्यांवरून जे आहे ते अक्षरशः निवडणूक आयोगावर सुद्धा टीकेचे जोर उठवले जाते। याच पार्श्वभूमीवर मनसेकडून मतदार याद्या तयार करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले होते, मात्र ते झाले नसल्यामुळे राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं या पुण्याच्या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। टॉप न्यूज मराठीसाठी संकेत देशपांडे, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।